रास्ते पर पड़ा टायरों का जमावड़ा नागरिकों के लिए सिरदर्द बनता जा रहा है। कई समस्याओं के साथ साथ अब बरसात के दिनों में बीमारियों को भी न्योता दे रहा है। इस समस्या के चलते महाकृति समिति की ओर से टायर हटाओ आंदोलन किया गया। किस परिसर की यह समस्या है और इस आंदोलन से क्या मांग की गई, जानने के लिए देखते हैं यह खबर। पड़ोली कोसारा मार्ग बाजार वार्ड में खराब टायरों का जमावड़ा दिखाई दे रहा है, जिससे करीब लाखों टायर खुले आसमान में पड़े नजर आ रहे हैं, जो कि यह समस्या लोगों के लिए गंभीर बनती जा रही है। एंड बरसात का समय होने से बारिश का पानी इन टायरों में जमा होकर यहाँ मच्छरों की पैदावार भी बढ़ गई है, जिससे नागरिकों के स्वास्थ्य का यहाँ अहम सवाल खड़ा है। जानकारी है कि 1 मई को टायरों में भीषण आग लग गई थी, जिससे धुआं भी आसपास के कॉलोनी में फैल गया था। वहीं पास में ही इंदिरा गांधी विद्यालय और होलसेल किराना दुकान है, साथ ही यहाँ साप्ताहिक बाजार भी लगता है और वहीं टायर व्यापारियों ने यहाँ टायरों का जमावड़ा कर रखा है। इन टायरों को हटाने के लिए ग्राम पंचायत ने कई बार नोटिस भी जारी किए। 4 माह बीतने पर भी टायरों को यहां से नहीं हटाया गया है, जिससे ग्रामीणों में रोष व्याप्त है। इसी के चलते 23 अगस्त को महाकृति समिति की ओर से टायर हटाओ आंदोलन किया गया, जिसमें महाकृति समिति गुरुदेव नगर, यशवंत नगर, इंदिरा नगर, पड़ोली, एकता नगर, आंबेडकर नगर और पड़ोली के बाजार वार्ड के नागरिक इस मोर्चा में शामिल हुए थे। ग्राम पंचायत और पुलिस प्रशासन ने 2 दिन के भीतर इन टायरों को हटाने का अल्टीमेटम व्यापारियों को दिया है। यदि टायर नहीं हटाए गए तो इन टायरों को ग्राम पंचायत में जमा कर दिया जाएगा। महाकृति समिति के अध्यक्ष प्रफुल्ल टोंगे, सचिव गनफुले, उपाध्यक्ष राहुल तायडे, महाकृति समिति के सदस्य और कॉलोनी के नागरिक इस समय मौजूद थे। 1 मे 2026 रोजी मोठी दुर्घटना घडली होती। मोठी आग इथे लागलेली होती। आग लागल्यानंतर सगळ्या परिसर एकत्र झाला, पण मुद्दा हा होता की ती आग कोसारा परिसरात होती की पडोली परिसरात होती। आम्ही दोनही ग्रामपंचायतीसोबत त्याचा पत्रव्यवहार केला। पोलीस स्टेशनला आम्ही सगळेजण तिथे गेलो। त्याच्यानंतर पत्रव्यवहार ग्रामपंचायतने आणि त्यांनी पण पडोली ग्रामपंचायतने पोलीस स्टेशनने पण केला, तर त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही। शेवटी महाकृती समितीचे जेवढे पदाधिकारी होते, जेवढे नागरिक होते, जेवढे सदस्य होते, ते आज एकत्र येऊन इथे येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते। पोलीस प्रशासन आणि सरपंच यांच्या मध्यस्थीने 2 दिवसाचा वेळ देऊन टायर हटवण्याचा वेळ मागितलेला आहे। जर ते टायर 2 दिवसात जर हटले नाहीत तर यापुढे पुढची कारवाई जी असेल ते स्वतः नागरिक आपल्या हाताने करतील। इथे काही वर्षापासून टायरचं अनधिकृत असं साठवण केलं जात आहे। अहेरबार म्हणून आहे त्यांच्याकडनं, आणि ह्याच साठवणीमुळे उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल तर मे महिन्यामध्ये जी आग लागलेली होती, त्या अगोदरही इथं एवढ्या प्रमाणात अतिक्रमण करून ठेवलेल्या टायरच्या या अगोदरही आम्ही त्यांना नोटीस बजावली होते। आग लागल्यानंतरही आम्ही परत त्यांना नोटीस द्यायला, परंतु वारंवार नोटीस बजावून सुद्धा यांनी टायर हटवलेलं नाही। त्यानंतर परत आम्ही शुक्रवारला यांना अंतिम नोटीस दिलं की तुम्ही आपले टायर हटवण्यात यावे, नाहीतर आम्ही कडक अशी कारवाई करू म्हणून। तरीसुद्धा यांनी आपली काही कारवाई केलेली नव्हती, म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून। यामध्ये टोंगे भाऊचा सपोर्ट होता, गणपती भाऊचा सपोर्ट होता। आम्ही सगळ्यांनी मिळून हे डिसाईड केले की आपण स्वतः त्या जागेवरती जाऊन आपण स्वतः ते अतिक्रमण हटवावं। त्यानिमित्ताने आम्ही इथे सगळेजण जमा झालेलो होतो, आणि त्यानंतर तिथले जे टायरचे जे प्लॉटधारक होते किंवा ज्यांनी अतिक्रमण केलं होतं ते इथे आले, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आज संध्याकाळपर्यंत त्यांनी आम्हाला वेळ मागितला, आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही ते हटवू, नाहीतर तुम्ही म्हणजे उचित अशी कारवाई कराल म्हणून त्यांनी आम्हाला लिखित असं आश्वासन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज त्यांना संध्याकाळपर्यंत हे पूर्ण टायर हटवण्याचं म्हणजे वेळ दिलेली आहे। त्यांनी जर का आजच्या आज ते पूर्ण टायर हटवलेलं नाही तर मग आम्ही आमच्याकडनं कडक अशी कारवाई करू, आणि त्यांनी पोलीस प्रशासनाकडनं मदत करू, आणि त्यांच्याकडनं काही मदत जर का झाली नाही तर मग आम्ही कायदा हातात घेऊन ते सगळं हटवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आज आपण जे महाकृती समिती यामार्फत जे आज टायर हटाव आंदोलन केलं, आज छान काम केलं आपण, कारण की वारंवार नोटीस देऊनही ते आपलं टायर हटत नव्हते। आज लोकांना कुठंतरी त्या टायरचा त्रास होता। तसाच एक उल्लेख म्हणजे माझ्या अंतर्गत येणारा खान टायरसुद्धा वारंवार आपण पाठपुरावा करून भाऊ तेही बाजूला करून घेतलं। परत एक त्यामध्ये त्याची गिट्टी रेतीही हटवायची आहे, आणि परत हा आक्रोश पाहून तो मला वाटते आता लगेच स्वतः बनायच्याही अगोदर तो राईट होऊन जाईल। तर आपण खूप छान सहकार्य केलं, सगळ्यांनी धन्यवाद व्यक्त करतो, आणि असं सहकार्य करा, आणि आपण ते तात्काळ आताच्या करून घेऊ। नाही करेल तर आपण त्या सांगितल्याप्रमाणे त्या कारवाई करून आपण तात्काळ हटवून घेऊ।